90च्या दशकातील दिग्दर्शक ज्यांनी तरुण प्रेक्षक वर्गाला थिएटरमध्ये यायला भाग पाडलं होतं, आज त्यांच्या सिनेमांच्या पाठीमागे यंगस्टर पाठ फिरवतायत. सचिन पिळगावकर, महेश कोठारे, विजय कोंडके यांच्या सदाबहार सिनेमांना आज पण तेवढंच प्रेम दिलं जातं. मग आता गोष्टी चुकतायत कुठे? आणि हा अविश्वास एका दिवसामध्ये निर्माण झाला नाही, तर यामागे बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. तर त्या आपण एक एक करून डिस्कस करूया. 90च्या दशकात डॉमिनेट करणारे तरुण दिग्दर्शक, त्यांचे सिनेमे म्हणजे आमच्यासारख्या 90s किड्ससाठी पर्वणीच म्हणावे लागेल. पण आजच्या तारखेत ते त्यावेळेसचं मॅजिक रिक्रिएट करण्यासाठी स्ट्रगल करतायत. सुरुवात करूया सचिन पिळगावकर यांच्यापासून. त्यांनी आपल्या करिअरमध्ये बरेच ब्लॉकबस्टर दिलेत, पण ते गेल्या 15-16 वर्षांपासून एका हिटच्या शोधामध्ये आहेत. आम्ही सातपुते, आयडियाची कल्पना, एकुलती एक, अशी ही आशिकी आणि आता रिसेंटली नवरा माझा नवसाचा 2. जसं त्यांच्या आधीच्या सिनेमांना मिळायचं तसं रिमार्केबल यश त्यांना आता मिळत नाहीये. आता तुम्ही म्हणाल की याचं वीकेंड कलेक्शन तर खूप चांगलं होतं, मग हा ॲव्हरेज कसं काय? तर गोष्टी सिंपल आहेत. लोक नॉस्टॉल्जियासाठी गेली होती आणि त्यातल्या त्यात ती 30+ जास्त होती. आपल्या आठवणीत तो जिवंत राहील असा मुळीच नाहीये. ऍक्च्युली तुम्ही घरी आल्याच्या नंतर त्याला 95% विसरलेले असाल. आणि सिनेमॅटोग्राफी तर तारक मेहता सारखी वाटतेय. इथे दुसरं कुणी असतं तर कदाचित हा व्हिडिओ मी बनवला नसता. पण इथे गोष्ट सुरू आहे सचिन पिळगावकर यांची, ज्यांनी आपल्या मनावरती अधिराज्य गाजवलं आणि ते आयुष्यभर गाजवत राहणार. पण आज ते एका हिटसाठी स्ट्रगल करतायत, कारण की त्यांच्या सिनेमांमध्ये नाविन्याचा अभाव आहे आणि आउटडेटेड ह्युमर आहे. भूतकाळातील यशाचा वापर करून युनिक असं काही न देता तेच आपल्याला वाढवलं जात आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मॉडर्न सिनेमॅटिक टेक्निकला अडॉप्ट करण्यामध्ये ते अपयशी ठरले. सचिनची फॅमिली ओरिएंटेड मूवीजवर जास्त फोकस करतात. ती लाईट हार्टेड कॉमेडी 90च्या दशकामध्ये वर्क करायची, कारण की तेव्हाच्या प्रेक्षकांसाठी ते खूप नवीन होतं. पण आधुनिक प्रेक्षक हा अधिक सखोल आणि नाविन्यपूर्ण कथानकाच्या शोधात असतो. महेश कोठारेंबद्दल बोलायचं झालं तर ते मराठीतील स्पेशल इफेक्टचे पायोनियर म्हणून ओळखले जातात. फॅन्टसी जॉनरमधील त्यांचा कॉन्ट्रीब्यूट खूप मोठा आहे. ते आपल्या बोल्ड स्टोरी टेलिंग आणि नवीन टेक्नॉलॉजी सोबत वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी ओळखले जातात. पण जबरदस्त पासून ते मॅजिक कुठेतरी हरवल्यासारखं वाटतंय. जबरदस्त मध्ये त्यांनी आधीचा फॉर्म्युला तर वापरला, पण त्याला खूप साधारण पद्धतीने दाखवलं गेलं आणि त्याचं कथानक पण खूप वीक होतं. आणि झपाटलेला 2च्या फेल्युअर बद्दल लोक आता सुद्धा चर्चा करतात. तो फ्लॉप होण्यामागची 5 कारणं मी तयार केली आहेत, तर त्या आपण बघूया. पहिलं म्हणजे लोकांच्या हाय एक्सपेक्टेशन. याचा पहिला भाग फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतभरामध्ये प्रचंड हिट झाला होता. त्यामुळे लोकांना सिक्वल कडून खूप अपेक्षा होत्या, पण दुर्दैवाने तो त्या फुलफिल नाही करू शकला, कारण नॉस्टॉल्जियाचा स्ट्रॉंग इम्पॅक्ट यावर होता. दुसरा आहे आउटडेटेड स्टोरी टेलिंग. पहिला फ्रेश आणि इनोव्हेटिव्ह होता, पण सिक्वल नाविन्याशिवाय सेम फॉर्म्युल्यावर डिपेंडेंट वाटतो. 2013 हे ते वर्ष होतं जेव्हा बालक पालक, दुनियादारी, प्रेमाची गोष्ट अशा विविधतेने परिपूर्ण असलेल्या सिनेमांची मेजवानी प्रेक्षकांना मिळायची. त्यात ही स्टोरी खूप प्रिडिक्टेबल आणि आउटडेटेड होती, कारण की लोक रिअलिस्टिक सिनेमाकडे शिफ्ट झाले होते. तिसरा प्रॉब्लेम म्हणजे 3D इफेक्ट्सवर जास्त अवलंबून असणं. हा मराठीतला पहिला 3D सिनेमा होता, पण त्याचा आउटपुट 3D बॉलिवूड मूवी एवढं पण नव्हतं. त्यात मराठीतला पहिला 3D मूवी असं म्हणून त्याची खूप मार्केटिंग केली गेली होती, पण एक्सपेक्टेशनच्या अपोजिट झालं, त्यामुळे लोक निराश झाली. चौथा प्रॉब्लेम होता कॅरेक्टर अपील. तात्या विंचूचं मॅजिक तेवढं प्रभावी वाटलं नाही जेवढं पहिलं होतं. 1993च्या वेळेस रामदास पाध्ये यांचं काम लोकांना खूप इम्प्रेसिव्ह वाटलं होतं, पण तसं मॅजिक ते पुन्हा रिक्रिएट करू शकले नाही. पहिल्यातला ह्युमर आणि हॉरर एलिमेंट यामध्ये खूप मिसिंग होते. पाचवा प्रॉब्लेम होता लक्ष्मीकांत बेर्डेंचं यामध्ये नसणं. त्यांचा कॉमिक टायमिंग, ऑन स्क्रीन प्रेझेन्स झपाटलेला यशस्वी होण्याचा की फॅक्टर होता, तो सेकंड मध्ये मिसिंग असल्यामुळे त्यांची कमतरता खूप जाणवली. म्हणूनच आपल्याला झपाटलेला 3 मध्ये AI जनरेटेड लक्ष्मीकांत बेर्डे बघायला मिळणार आहेत. पण खरंच तुम्हाला वाटतं की हे वर्कआउट होईल? कारण की हे म्हणजे असं वाटतं की भारत पाकिस्तान मॅच तुम्ही लाईव्ह न बघता त्याला डाउनलोड करून बघताय. काय माहिती मी उदाहरण बरोबर देतोय की नाही, पण तुम्हाला समजलं ना? समजलं ना? विजय कोंडके यांच्या माहेरच्या साडीबद्दल वेगळं काही सांगण्याची काहीच गरज नाही. लोक ऑफिसमध्ये अर्ज टाकायची की पूर्ण कुटुंबासोबत आम्हाला माहेरची साडी बघायला जायचंय. या लेवलचा त्याचा क्रेज होता. आता त्याच्या तब्बल 24 वर्षानंतर लेक असावी तर अशी याचं त्यांनी दिग्दर्शन केलंय आणि तसं सेम प्रकारचं पोस्टर त्यांनी यामध्ये पण वापरलंय, जे की पूर्णपणे इनलॉजिकल आहे. ऍक्च्युली तो रोज पण डिझर्व करत नाही, एवढा वीक आहे. तुम्हाला जी मी आता 3 उदाहरणं सांगितलेत ना, त्यांचा नेमका प्रॉब्लेम हा होता की त्यांचा आत्ता पण ओल्ड फॉर्म्युल्यावरती स्ट्रॉंगली बिलीव्ह आहे. जुन्या थीमला पुनर्जीवित करण्याचा निरागस प्रयत्न करतायत, पण लोकांना आपल्या बालपणीच्या आठवणीमध्ये तडजोड मान्य नाहीये आणि हे दिग्दर्शक आपले विचार बदलायला तयार नाहीयेत. मला असं वाटतं मार्केटिंग आणि प्रेझेंटेशन मध्ये बदलाव करण्याची खूप गरज आहे. सचिनजी यांच्या आयडियाच्या कल्पनाचं पोस्टर आणि नवरा माझा नवसाचा 2चं पोस्टर यांच्यामध्ये खूप सिमिलॅरिटी आहे. सचिनजी तुमचं प्रोडक्शन हाऊस 14 वर्षानंतर सुद्धा काहीच एफर्ट घेत नाहीये. मान्य आहे की तुम्ही घामाच्या पैशाने सिनेमा बनवला, मग ते अशा कामचुकार लोकांवरती का ओढताय? आताचे दिग्दर्शक पात्राचं महत्त्व, स्टोरी टेलिंग मधील इनोव्हेशन आणि स्ट्रॉंग प्रोडक्शन क्वालिटी यावर फोकस करतात.
त्यात OTT मुळे वर्ल्ड सिनेमाचा ॲक्सेस लोकांना घरबसल्या मिळाला आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त मराठी नाही तर वर्ल्ड सिनेमाच्या लेवलचा विचार करून कॉन्टेंट बनवण्याची गरज आहे. जे की पूर्ण जग धोक्यात आहे, त्याला वाचवण्याची गरज आहे. यातून येत नसून एखाद्या गावातील एखाद्या छोट्याशा भागातील कथा सुद्धा असू शकते, जी आपल्या कल्चरला डिफाईन करेल. आपल्याला कम्फर्ट झोनमधून बाहेर निघून नवीन प्रयोग करत राहण्याची गरज आहे. परेश मोकाशी, नागराज मंजुळे, राही अनिल बर्वे यांसारख्या दिग्दर्शकांकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे. रायटिंग, स्क्रीन प्ले, एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी अशा क्षेत्रांमध्ये निपुण असणाऱ्या तरुण लोकांना तुम्ही संधी द्या. तसं पाहायला गेलं तर 90s रायटरचा प्रॉब्लेम फक्त मराठीतच नाही तर हिंदीमध्ये सुद्धा बघायला मिळतो. प्रियदर्शन यांचा हंगामा 2, डेव्हिड धवन यांचा कुली नंबर 1, महेश भट यांचा सडक 2 हे बनवण्याची काहीच गरज नव्हती, पण त्यांनी आपल्याच कल्ट सिनेमाला गालबोट लावलं. मराठीत अलीकडच्या काळातील उदाहरणं द्यायची म्हटलं तर दे धक्का 2, अगं बाय अरेच्या 2 हे मेकर्सला का बनवावे वाटले हे देव जाणे. एवढं सर्व होऊन सुद्धा सिक्वल फ्लॉप होण्याचा रेशो 95% वर असून सुद्धा तो बनतोय मित्रांनो. दुनियादारी 2, साडेमाडे 3 हे तर लाईनमध्ये उभे आहेत आणि त्यातल्या त्यात एक जण तर याच्यापेक्षा 2 पावलं पुढे निघाला. ह्याला गाठ त्याला गाठ नंतर आता डायरेक्ट लंडन. मला असं वाटतं जर तुम्ही सिक्वल बनवताय तर तो तुम्ही जास्त लांबचा उचलू नका, म्हणजे हार्डली 4 ते 5 वर्ष जुना असेल तर चालून जाईल, ज्यामुळे लोक त्याला विसरत नाही कारण की तो रिलेव्हंट असतो. आणि रायटिंग तुम्ही या लेवलचं करा की आधीपेक्षा जास्त कॉन्फिडंट तुम्ही यावेळेस असला पाहिजे. इट विल बी अमंगस्ट द टॉप 3 हिट्स ऑफ 2013 अँड इट्स एन ओपन चॅलेंज टू एनीबडी. नाही, एवढं नाही. हे दिग्दर्शक आपल्या इंडस्ट्रीतील महानायक आहेत, पण त्यांचा स्ट्रगल आपल्याला शिकवणूक देतो की रिलेव्हंट राहण्यासाठी वेळेनुसार बदलाव किती गरजेचा आहे. बाकी या विषयावर तुमचं काय मत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. या व्यतिरिक्त मी सैराट सारखं मॅजिक पुन्हा रिक्रिएट होईल का या विषयावर व्हिडिओ बनवलाय, जो तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा द मराठी शो. भेटूया आपण लवकरच. जय हिंद, वंदे मातरम.